मी म्हटलं दादा जरा माझं तुमच्याकडे एक काम आहे. तर म्हणले काय सांगा. कारण मी कधीच कोणाला काम नाही सांगितलं, कधी कोणा मंत्र्याला फोन नाही केलं. हालाकी आमचे शेजारी बाळासाहेब थोरात होते, ते आम्हाला नेहमी आभास राहिले. जयंत पाटील होते, पण वैयक्तिक संबंध ठेवले. मी त्याच्यात काम किंवा हे आपलं चालाखीचे काम मी कधी केले नाही. मला पहिल्यांदा, आणि यांनाही माहीत नव्हतं मी काही काम सांगणार आहे म्हणून. हे पूर्वा बघत बसले. मी म्हटलं माझा भाऊ गेला, मला तर माहीतच आहे, त्याचे हे दोन काम आहेत, आम्हाला निधी पाहिजे. आणि निधी कोण देणार? एकदा भाऊ गेला, एकदा राजकारणातून माणूस संपल्यावर मग काही नसते, कोण नाही विचारत. दादांनी त्या 2 कामावर हिरवे स्टार दिले आणि PA ला सांगितलं लगेच हे काम झालं पाहिजे. 6 महिन्याच्या आत माझे काम झाले. आज ते उद्यान इतकं सुंदर, एकाला 11 कोटी, एकाला 5 कोटी दादांनी दिले. मी मनात म्हटलं दादाच्या नेहमी मी आवडी जपते, मी कधी आले तुम्हाला सांगायचे. देवेंद्रबाई साक्षीदार आहे. ताई मला 3 ग्लास हे करून द्या, पण करून द्या ताई मला. हे ते आल्या घरी की मला आवर्जून सांगायचे. एक वेळ लाडू, 2च वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नागपूरला अधिवेशन होतं आणि लाडू पाठवले मी इकडे होते गावाकडे आणि डबे करणारे कोणी नव्हते घरी. तर त्यांनी ओंकारला विचारलं अरे लाडू कुठे आहे? म्हटलं लाडू नाही आणले. मग तू इथं कशाला आला, स्वयंपाकाला आला का? लाडू नाही येत तुला? असं नाही. म्हणलं मी नाही करत, ताई करते. म्हणजे अजूनही ताईच करते. बरं काही असो, मला रात्रीतून लाडू पाहिजे. तिथून 300 किलोमीटरवर माहेर आहे. तिथे माझ्या वहिनीने, यशूच्या आईने लाडू बनवले, रात्री लक्झरीने पाठवले. सकाळी ड्रायव्हर गेला, लाडू आणले आणि दादाकडे पोचवले. तर नकळत एक नातं झालेलं, त्यांनी मागावं आणि मी ते करावं. म्हणजे मला यांच्या जेवणाची चिंता नव्हती, पण दादा आज काय खाणार हे मी गृहीत धरून डबे पाठवायची. उपासाचा असो, ते रताळ्याची खीर